जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। धुळे जिल्ह्यातील चिमठाणा येथील सुरुची रेसिडेन्शियल स्कूलमध्ये आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संबंधित रेसिडेन्सी स्कूलचे चेअरमन व रेसिडेन्शियल स्कूलमधील उपमुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विद्यार्थ्यांच्या पालकांसह आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। धुळे जिल्ह्यातील चिमठाणा येथील सुरुची रेसिडेन्शियल स्कूलमध्ये आदिवासी मुलींवर 4 दिवसापूर्वी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला गेला। शाळा व्यवस्थापन समितीने सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता। सामाजिक कार्यकर्ता गणेश गावित व तानाजी बहिरम, संदीप भोये यांना माहिती झाल्यावर सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचा असल्याने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांना सांगितल्याने तत्काळ अल्पवयीन मुलींचा विनयभंग व पोस्को ॲट्रोसिटी शाळेचे चेअरमन व उपमुख्याध्यापक व संबंधित दोषी शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पालकांनी संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली व सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी केली आहे। साक्री प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। काय नाव तुझं? पोलीस स्टेशनचा विजय कोळी, विजय भास्कर कोळी, आंबणेकडचे पाडळ सारिका काय गाव अधीक्षक आहे। त्यांची वाईफ पण होते इथं। पहिले त्यांनी आम्हाला खूप टॉर्चर केलं, बॅट टच वगैरे कुठं पण हात लावायचं मुलींना, असे खूप घाण कारनामे केले त्या माणसाने। आणि हे 1 वर्ष झालं हा मला, मी माझ्या पप्पांनी इथं कंप्लेंट केली, त्यांनी शाळेवाल्यांना डायरेक्ट लपवून घेतलं। माझ्या पप्पांना सांगितलं आम्ही सांगू, पण तसं काहीच केलं नाही, सगळं लपवून घेतलं। मग आम्ही परत तसं घडायला लागलं, परत सांगितलं, परत म्हणे मी सांगते चेअरमन वाईस प्रिन्सिपल। मग नंतर वाईस प्रिन्सिपल म्हणे की मी म्हणते मी चेअरमनला सांगितलं। मग आज परत आम्ही काल परवा कंप्लेंट केली ना, चेअरमनला ऐकलं होतं का? चेअरमनला माहितीच नाही पडलं। मग नंतर काल आम्ही कंप्लेंट म्हणजे 2-3 दिवस अगोदर कंप्लेंट करायला गेलो, तर ते म्हणे मला मागच्या गोष्टी माहितीच नाही, आणि ते म्हणे की आम्ही त्यांना सांगितलं। आता कोणाचं खरं ऐकायचं बरं? त्याच्यामध्ये ना जो प्रिन्सिपल आहे तो पण त्याच्यामध्येच सामील आहे ना। सगळे सगळे शाळांना माहिती आहे ना। आमची शाळेची काही बदनामी झाली नाही पाहिजे माहिती येते, सगळ्यांनी दाखवून घेतले ते। म्हणजे हो, आदिवासी म्हणजे आदिवासी मुलगी तसेच आहेत म्हणे, असं म्हणता येते बरं का? हो, तसंच आहेत म्हणे। त्याच्या बायकोला सुद्धा माहिती होतं तो माणूस इथं काय घडवतो, त्याची बायकोला आम्ही सांगितलं होतं, आम्ही स्वतःच्या तोंडाने सांगितलं होतं। त्याच्या बायकोला माहिती असून ती म्हणजे ती त्याच्या दबावात आहे। कोमल विजय कोळी, कोमल विजय कोळी, नीम गाव आहे ना, निमगावमध्ये कोळी पण आहे ना। दलाबा आहे त्यांच्या वडिलांचं नाव, कोमल दलाबा कोळी असं आहे। मुलींना नंतर एवढा घाण प्रसंग हे केलाय ना त्यांनी की सांगू शकत नाही। बरोबर आहे दादा, शिकायची इच्छा पण होत नाहीये। पण एकट्यालाही सोडायचं सांगा, तुम्ही 26 जानेवारीला रजावरती गेले, ती लेडीज अधीक्षिकाने केव्हा रजा टाकली? आम्ही 2 मिनिट 3 महिन्यापासून पोरी वाऱ्यावर होते। 3 महिन्यापासून ती अधीक्षिकाबाई चालली जाते, एक माणूस सांभाळतोय तिथं, त्या माणसाला तिथं थांबायचा अधिकार नाही। अथॉरिटी नसताना माणूस काय तिथं बेकायदेशीर टाके दाखवा साहेब, आम्हाला ते टाके दाखवा, आदिवासी जयबाबजी ग्रुप आज दिनांक 5/1/2026 माननीय श्री भरत आप्पा जाधव यांच्या आदेशावरून आपला चिमठाणा असला अल्पवयीन मुलींवर विनयभंग व अल्पवयीन कार्य करून इतर समाजासह व्यसनावर गुन्हा विरुद्ध आपण तहसीलदारला निवेदन देवाले